पावसाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी? पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतात. आजूबाजूला हिरवळ पाहून मन प्रसन्न होतं. रिमझिम पावसात भिजण्याचा मोह लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींनाही आवरता येत नाही. पण असं केल्याने आजारी पडण्याची शक्यता असते. पावसात भिजल्यानंतर अनेक लोक आजारी पडतात. अनेक वेळा हवामान बदलामुळेही काहींना आजारांना सामोरं जावं लागतं. इतकंच नाही तर पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने बरेच दिवस कपडे सुकत नाहीत. बुरशीची समस्या उद्भवते. यामुळे सर्दी आणि संसर्ग होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत काही टिप्सचा वापर या पावसात तुम्हाला उपयोगी पडतील. यामुळे तुमचं दैनंदिन जीवन सोपं होईल. टिप नंबर 1. पावसात घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन नक्की लावा. पावसाळ्यातही उन्हाची किरणे हानिकारक असतात. 2. घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत ठेवा. 3. फोन किंवा लॅपटॉप ओले होण्यापासून वाचवण्यासाठी पॉलिथिन किंवा वॉटरप्रूफ कव्हर सोबत ठेवा. 4. पावसाळ्यात पांढरे आणि हलक्या रंगाचे कपडे घालणं टाळा. 5. पावसात हलक्या कपड्याची पातळ चादर आणि टॉवेल वापरा, कारण हे कपडे लवकर सुकतात. 6. पावसात रोज कपडे धुवू नका. ज्या दिवशी ऊन जास्त असेल त्या दिवशी कपडे धुवा. कपडे उन्हात वाळवा. 7. पावसात घराबाहेर पडताना प्लॅस्टिकच्या चप्पल वापरा. 8. अन्नपदार्थ हवाबंद डब्यात ठेवा. लोणचे आणि मुरंबा यांचा डबा घट्ट बंद करून ठेवा. यांना बुरशी लागण्याची शक्यता असते. 9. पावसात भिजल्यावर लवंग, काळी मिरी, आले आणि तुळस यांचा चहा किंवा काढा प्या. यामुळे खूप आराम मिळतो. 10. तुमचे अंथरूण आणि पांघरूण सूर्यप्रकाशात वाळत घाला. यामुळे कुबट वास येण्याचा आणि बुरशीचा त्रास दूर होईल. तर या पावसाळ्यात उपयोगी येणाऱ्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नकात. आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.